आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक। धनगर समाजाचे लोण आता ग्रामीण भागात। पवारांच्या बारामतीत धनगर समाज एकवटला। दुकानं बंद ठेवून मेंढरं रस्त्यावर आणून धनगर समाजाचा रास्ता रोको। मराठा आरक्षणाच्या मागणीनं राज्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय आणि अशातच आता धनगर आरक्षणाच्या मागणीनंही जोर धरलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांचं नाव सातत्यानं चर्चेत असतं आणि आता पुन्हा धनगर आरक्षणावरून पवारांचं बारामती गाव चर्चेत आलंय। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं बारामतीला टार्गेट केल्याचं बोललं जात आहे। सकल धनगर समाजाच्या वतीनं सकाळी 2 तासाहूनही जास्त वेळ बारामती इंदापूर रोडवर रास्ता रोको करण्यात आलं। तर दुसरीकडे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडे हे गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत। या उपोषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच ग्रामीण भागातील गावोगावी दुकानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय। तर झारगडवाडी इथे धनगर बांधवांनी बारामतीतल्या वालचंद नगर रोडवर मेंढरं रस्त्यावर आणून अनोख्या पद्धतीनं रास्ता रोको केलाय। गेली 9 दिवसापासून एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आणि प्रलंबित असणाऱ्या मागणीसाठी आमचे बांधव चंद्रकांत वाघमोडे यांनी बारामतीमध्ये आमरण उपोषण चालू केलं आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी व सकल धनगर समाज झारगडवाडीच्या वतीने काल कॅन्डल मोर्चाचं आयोजन केलं होतं। आज सकाळी रास्ता रोको करण्यात आला। मेंढपाळ इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि इथून पुढं जर आमची मागणी लवकरात लवकर नाही मान्य केली तर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल। आज देखील गाव बंदची हाक देण्यात आली। रात्री आम्ही समाज बांधवांनी झारगडवाडी बंदचं आवाहन केलं आणि या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज झारगडवाडी गाव पूर्णपणे बंद आहे। आमच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी वाघमोडे पाटील तिथं आंदोलनात बसलेत। सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी। आज त्यांचं मंत्रिमंडळाचं कॅबिनेटची मीटिंग आहे। या मीटिंगमध्ये त्यांनी एसटी आरक्षणाच्या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा व धनगरांना एसटीचं आरक्षण द्यावं ही मी सरकारला विनंती करतो। अन्यथा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र केलं जाईल याचा सरकारने विचार करावा। या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्याचं कबूल केलं होतं, मात्र ते अद्यापही होऊ शकलं नाही। त्यामुळे फडणवीस सरकारनं धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे असा आरोप धनगर समाजाच्या वतीनं करण्यात येतोय आणि त्यामुळे या आंदोलनादरम्यान धनगर समाजानं रोष व्यक्त केलाय। बारामतीहून गजानन हगवणेंसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल।